माझं नाव गणेश मोहन शेवाळे. मी सन फार्मा कंपनीमध्ये जॉब करतोय. म्हणजे एकंदरीत साधारणतः मला एक 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर कंपनीत काम करत असताना वेगवेगळ्या लेवलला काम केलं मी. भरपूर प्रोजेक्टमध्ये बऱ्याचशा ठिकाणी काम केलं. पण आता लेटेस्टमध्ये एक वर्षापासून थोडंसं ऑडिटेबल काम करत होतो. तर त्यात काय आलं, मला प्रोजेक्टचं किंवा जे फिजिकली जे आम्ही जे रिॲक्शन्स वगैरे करतो त्याच्यात म्हणजे खूप चांगलं नॉलेज होतं. पण जसा विषय कॉम्प्युटरचा यायचा ना, तर मग मी आपलं गपचे बसून घ्यायचो. कारण कॉम्प्युटरचा माझा असं काही कधी संबंध झाला नाही. शाळेमध्ये काय तेवढं पेंट वगैरे त्या गोष्टी शिकवल्या होत्या आणि त्यानंतर MSCचा क्लास लावला. पण तिथंच पण मला म्हणजे ज्या वेळेस आपण सर लोकांना काहीतरी विचारायचं तर क्लास खूप मोठे असायचे आणि मग ते सर येणार, एक काहीतरी आपलं सांगून जाणार. पण ते ज्यावेळेस आपण आवाज द्यायचो त्याच्यानंतर एक 5-10 मिनिटं 5-6 वेळेस आवाज दिल्यानंतर ते एक द्यायचे, काहीतरी सांगून जाणार. मग थोडंसं इरिटेट व्हायचं. मग त्याचे खाडे वगैरे केले की ऑटोमॅटिक क्लास बंद व्हायचा. नंतर म्हणजे त्याचा इंटरेस्ट निघून जायचा. असं करता करता MSc लावला, एकदा टॅली आपलं हे लावला होता, टायपिंग लावला होता. पण कोणताच क्लास असा एक महिन्यापेक्षा जास्त काय जाऊ शकलो पूर्ण झाला, इंटरेस्ट नाही राहिला नाही का, असं म्हणजे इंटरेस्टेड नव्हतं काय असं. येस येस. मग ते कॉम्प्युटरचं जसं बॅकअप पडला तर तो पडलाच. नंतर एक प्रोफेशनल लाईफ चालू झाली तर तिथं काही खास काही एवढं काही स्रोताच्या पिरियडमध्ये काही गरज नव्हती. पण जसं थोडंसं माझं कामाचं थोडंसं तपशील बदललं आणि जसं ऑडिटेबल किंवा बाकीच्या गोष्टी जसं जसं यायला लागल्या, प्रोजेक्ट वगैरे करायला लावायला लागले, कोणाला एक्सप्लेन वगैरे करायला लागले, मग कॉम्प्युटरची गरज भासायला लागली. तर सांगता येत नव्हतं. 14 वर्ष एक्सपिरियन्स झाला, MSc आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि कॉम्प्युटरचं काहीच नॉलेज नाही. मग एकदा काय झालं, आमचे जे सिनियर होते त्यांना एक मेल करायचा होता. सरांनी मी आल्याला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मला सर फक्त माऊस, कीबोर्ड आणि यांचं फक्त थोडंफार नावं माहिती आहे, अदरवाईज मला काहीच माहिती नाही. आणि त्यांना मी तो एक्सपिरियन्स पण मी शेअर केला होता, जो की आज कॅमेऱ्यासमोर सांगतोय. की माझ्या बॉसने मला एक मेल पाठवायला सांगितलं होतं दुसऱ्या सिनियरला. तर मी मेल वगैरे टाईप केला आणि पाठवला. तर काय झालं मला अजून पण माहित नाही. पण त्या मेलला समोरून रिप्लाय आला की व्हॉट इज दिस, सरांनी मी सांगितलं होतं. तर व्हॉट इज दिस असा रिप्लाय आला तर ते सगळं म्हणजे हास्यास्पद झालं नाही का. अरे मला ते बाकीचे 2-3 कलिग म्हणले, अरे काय पाठवलं तू. काय नाही, मेल वगैरे टाईप केलं तर व्यवस्थित म्हणलं. आणि मला काय माहित नव्हतं ना का मेल वगैरे टाईप करायचं किंवा त्याचे टूल्स वगैरे काहीच माहित नव्हतं. मी जस्ट ते थोडंसं, आणि त्या टाइमला माझे ज्युनियर कोणीच नव्हते आणि वेळ माझी आली ना, प्रत्येक ज्युनियर राहायची, मी काम करून घ्यायचो. आणि मग ते मेल स्वतः पाठवलं होतं. ते व्हॉट इज दिस म्हणल्यानंतर मग तो एक शब्द मानला लागला. म्हणजे अरे आपण इकडं एवढं सगळं परफेक्ट असतं आणि इकडे सगळं टीम हँडल करतो, पण कॉम्प्युटरचं नॉलेज नाही आपल्याला, त्यात तो समोर म्हणतो व्हॉट इज दिस. मग थोडंसं एक अफोर्ड झालं. मग तर 2-3 ठिकाणी फिरलो, बऱ्याच जणांना इकडे तिकडे विचारलं. तर शुभम क्लासेस एका मित्रांनी सजेस्ट केलं मला. मित्राचं नाव सांगू शकता? शुभम रंगनाथ बेलकर. त्याने कोरोनाच्या पिरियडमध्ये इथं क्लास केला. त्याच्यानंतर मुलीने केला आणि त्याच्यानंतर माझे पुतणे वगैरे होते, कृष्णाचे वळे, आणखीन 1-2 जण त्यांनी पण इथं क्लासेस वगैरे केले होते. 4-5 जणांना फीडबॅक असं दिला की तुम्ही जा आणि एकदम परफेक्ट होता. पण माझा एकंदरीत म्हणजे बॅक हिस्ट्री अशी होती की मी आता पण जेवढे क्लास केले त्यात मी कधीच म्हणजे एंड नाही केला, महिन्यापेक्षा जास्त काय टिकलो नाही कुठंच. इथं ज्यावेळेस क्लासला आलो, सरांसोबत डिस्कस वगैरे झाला, तर मग त्या टायमाला कुठेतरी वाटलं काय नाही यार बरोबर आहे आपलं. म्हणजे सरांची जी लँग्वेज वगैरे होती किंवा बोलायची पद्धत होती की आपण फक्त काही सर्टिफिकेट नाही वाटत, आपल्याला स्किल द्यायचे सगळ्यांना. तो माणूस ऍक्च्युली ते जाऊन त्याला काम करता आलं पाहिजे. नुसतं सर्टिफिकेट वाटायचं किंवा पर्सेंटेज ह्या त्या गोष्टी त्या नाहीच करायचं. आपल्याला ते पूर्ण स्किल द्यायचं, त्यांना व्यवस्थित यूज करताच आलं पाहिजे, इंडिव्हिज्युअल वापरता आलं पाहिजे. आणि सरांच्या 1-2 असे म्हणजे वाक्य वगैरे राहायचे की खाली म्हणजे फक्त खूप सारी माहिती आहे, ज्ञान आहे, ते काही कामाचं नाही भाऊ. म्हणजे फक्त ज्ञान काही कामाचं नाही, ऍक्च्युली तुमच्या कामाचं ज्ञान पाहिजे. नुसतं ज्ञान भरपूर पण ते काही कामाचं नाही, ऍक्च्युली कामाचं ज्ञान पाहिजे. त्या गोष्टी होत्या. तर म्हणजे ठीक आहे म्हणलं चला करूया. तुम्ही जे वाक्य जे बोललात ना खूप छान बरं का. म्हणजे ज्ञान, इन्फॉर्मेशन ही महत्वाची आहे, पण ती कामाची किती आहे हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची आहे. म्हणजे खूप छान वाक्य. पण तसं तुम्हाला असं वाटतं का, जसं तुम्ही जे इन्क्वायरीला हे ऐकलं तसं तुम्ही जसं आता सांगितलं की बऱ्याच ठिकाणी तुम्ही क्लास लावले, MSIT लावला, टायपिंग लावला, अदरवाईज लावला, पण 1 महिन्याच्या वरती तुमची काही गाडी पुढे गेली नाही. तर तुम्ही इथं 6 महिन्याचा तुमचा ॲडव्हान्स एक्सेलचा कोर्स लावला. खरंच 6 महिने राहिले का तुम्ही?
माझं कसं आहे थोडंसं बिझनेस आणि कंपनी त्या गोष्टीमुळे माझं शेड्यूल कंटिन्यू होत नव्हतं. ते सुरुवातीला 1 महिनाभर व्यवस्थित आलो मी, मला ते डाटा एंट्री वगैरे व्यवस्थित करता यायला लागली. आणि जो ऍक्च्युली काय झालं, एक जो बेस असतो ना, म्हणजे मला असं वाटायचं की अरे किती दिवस हे चाललंय, म्हणजे नाही का असं, म्हणजे आपण डाटा एंट्री करतोय सर, आपल्याला हे एक गोष्ट शिकवतात, एक गोष्ट शिकवतात. मला असं वाटायचं पटकस काय तरी शिकवा, पटपट काय तरी शिकवा की मला कंपनीत काम करता पाहिजे. सरांनी काय केलं, 1-1.5 महिना त्याच गोष्टीवर फोकस, रिपिटेटिव्ह प्रॅक्टिस करा सर, असं करा, हे करा, मॅनेजमेंट असं पाहिजे तसं पाहिजे. पण ऍक्च्युली नंतर काय आलं, 1.5-2 महिन्यानंतर मला कळालं अरे हाचा बेस होता. म्हणजे सरांनी काय केलं, एक फाउंडेशन खूप पक्क करून घेतलं. आणि त्याचं फाउंडेशन नसतं केलं तर मी पुढे करत गेलो असतो ना. 2 महिन्यानंतर मला ते पहिलं नसतं जमलं, नंतर समजलं आणि परत मी क्लास सोडला. पण ते फाउंडेशन व्यवस्थित केल्यानंतर थोडंसं इंटरेस्ट यायला लागलं, नाही का, स्वतःच्या मनाने जमायला लागलं. व्यवस्थित डाटा एंट्री करता यायला लागली, मग टूल्स वगैरे सरांनी एक टूल्स व्यवस्थित समजून सांगितले. तर मग त्या गोष्टी जमल्यानंतर माझ्या नंतर काय आलं, थोडंसं घरच्या बिझनेसमुळे खाडे व्हायचे. तर मग 2-3-4 खाडे झाले का सर सांगायचे की कंटिन्युटी इज अ की ऑफ प्रोग्रेस. जर तुम्ही कंटिन्युटी असाल तरच तुम्ही त्यात हे करू शकता, नाही तर मग डिस्कंटिन्यूला परत तुमचे कॉलअप्स होतात. तर ऍक्च्युअली सरने ते असं बोलून रागवत नव्हते, काय नव्हते, पण थोडं समजून सांगायचे आणि जाणीव करून द्यायचे काय तुम्ही या बाबा, नाही का, कंटिन्युटी करा. थोडंसं प्रेमाने समजून सांगितल्यानंतर मग मला असं वाटायचं नाही नको खाली करायला, मी काहीतरी ऍडजस्ट करून लेट तर लेट जसं होईल तसं मी येत राहिलो. पण प्रत्येक वेळेस असं झालं की सरांनी त्यांचा जो बेस होता तो नाही सोडला. म्हणजे जिथून मी एंड करायचो का तिथून मी 2 दिवस खाली केल्यानंतर परत पण तिथून स्टार्ट व्हायचे. म्हणजे सांगायचे असं नव्हतं की काय हा कधी येतोय, लेट होतोय, लवकर जातोय किंवा काय. पण त्यांनी त्यांचं ते म्हणजे त्यांचं जे मार्गदर्शन करायचं काम होतं किंवा तुम्ही जे शिकवत होते ते एकदम म्हणजे परफेक्ट शिकवत होते. म्हणजे 6 महिने कम्प्लीट केला म्हणायचं, कसं तरी करून 6 महिने कम्प्लीट केला. पण जे परफेक्टपणा जो होता ना तो त्याच्यामध्ये देतच होते. म्हणजे असं काय नव्हतं की 2 दिवस येत नाही येत, मग चला ठीक आहे आता मागचं राहू द्या किंवा आता पुढचं काहीतरी शिकू. आपलं जे मॅनेजमेंट राहायचं, त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टीचे ते फॉर्म्युला राहायचे. आणि मला एक काही प्रॅक्टिकलचे नावं सांगू शकता की तुम्हाला ऍडव्हान्स एक्सेल मध्ये झाले ते? येस. त्याच्यामध्ये EMI मॅनेजमेंट, सॅलरी स्लिप, टॅक्स इनवॉइस, त्याच्यानंतर होम लोन, म्हणजे भरपूर प्रॅक्टिकल्स केले आम्ही. बरं, खरंच सर मला सांगा, सनफार्मा कंपनीमध्ये किंवा आता तुम्ही ज्या जॉबच्या ठिकाणी ज्या पोझिशनला काम करता, तुम्ही लावलेल्या कोर्सचं बेनिफिट होतंय का तुम्हाला? हो, खूप जास्त. म्हणजे काय व्हायचं, पहिले मी काय करायचो, मला जे पण काही काम भेटायचं ना मी पेपर वर्क करायचो. बरं. मग एका कामाला मला 1-2-3 दिवस जायचे, कारण एक नॉर्मल हँड रायटिंग पटपट लिहून काढायचं, परत एक व्यवस्थित डाटा बनवायचा आणि मग त्याच्यावर ते काम करायचं. आणि त्याच्यामध्ये पेपर काउंटिंग खूप जास्त वाढत होते, म्हणजे पेपर खूप जास्त होत होते. परत त्याला प्रिझर्व करा, सेव्ह करा, ह्या त्या गोष्टी व्हायच्या, कारण मला कॉम्प्युटरमध्ये ते सगळं जास्त काही जमत नव्हतं. पण ज्यावेळेस पासून नंतर मग एक्सेल क्लास लावला ना, तर नॉलेज आल्यानंतर कळालं का अरे हे जे गोष्टीला 2-3 दिवस जायचे ऍक्च्युअली ते कामला 1-1.5 तासाचं 15-20 मिनिटात होतंय. कारण डाटा पूर्ण कॉम्प्युटर डाटा राहायचा, आहे त्याच गोष्टी कॉपी पेस्ट होऊन जायच्या. एक्सेल मध्ये शीट क्रिएट केलं, फ्रिजिंग, म्हणजे त्या जे क्लासच्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी शिकवल्या. म्हणजे एक्सेल तेवढं ट्रॅक तेवढं शिकवायचं असं नाही केलं. म्हणजे क्लासच्या व्यतिरिक्त ते फ्रिज कसं करायचं, बाकीच्या म्हणजे माझा ऍक्च्युअली वर्ड पण नाहीये, बाकीच्या गोष्टी पण नव्हत्या, पण त्याच्यात पण भरपूर गोष्टी म्हणजे मला शिकायला भेटल्या. येस, म्हणजे भरपूर तुम्ही कम्प्युटरचं नॉलेज अचीव्ह केलं आणि त्याचं तुम्हाला बेनिफिट झाला आणि तीच बेनिफिट म्हणून तुम्ही फायनल एक्झाम मध्ये 95 मार्क्स मिळवले. तर त्याबद्दल तुमचं काय फीडबॅक आहे त्याबद्दल? मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथं तुम्ही 1-1 महिन्याच्या नंतर पुढे जात नव्हते, तुम्ही चक्क 6 महिने क्लास जॉईन करून असं काय वेगळं वाटलं बरं तुम्हाला शुभम कम्प्युटरमध्ये, की जे 6 महिने तुम्ही टिकले आणि 95 मार्क्स मिळवले? मलाही वाटत नव्हतं की 95 मार्क्स मिळतील मला, कारण जमत होतं, करता येत होतं, पण तेवढासा कॉन्फिडन्स नव्हता की मला, म्हणजे पेपर कधी दिलेच नव्हते ना. पेपरला काय येतं कसं येतं माहित नव्हतं, तर थोडीशी भीती होतीच. पण ज्यावेळेस पेपरला बसल्यानंतर मग सरांनी जर सांगितलं की काही वेगळं काही नाही करायचं तुम्हाला, तुम्ही जे प्रॅक्टिसमध्ये जे काही प्रॅक्टिकल करत होते
तेच प्रॅक्टिकल तुम्हाला करायचे, तेच फॉर्म्युला वापरायचे, तसं काही वेगळं काही करायचं नाही, काही मल्टिपल ऑप्शन नाही किंवा काही नाही. बस तुम्ही जे शिकलाय ते तुम्हाला प्रेझेंट करायचं. येस 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 येस. तर मग थोडस म्हणजे रिलॅक्स होऊन स्टार्ट केलं. आणि ते जसं काय होतं म्हणजे आतमध्ये कितपत हे नव्हतं माहिती, पण जसं जसं करत गेलो ना तसं सगळं ते फॉर्म्युले सुचत गेले. म्हणजे सगळ्या गोष्टी ते ड्राफ्टिंग जमली, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक जमत गेल्या. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जेन्युइन खरंच एक्झामच्या दिवशी तुमच्या खरं 100% ब्रेनचा वापर केला? 100% ब्रेनचा वापर केला आणि 100% फॉर्म्युला वगैरे युज केले. येस. जे की मला वाटत नव्हतं की मला युज करता येतील व्यवस्थित किंवा काय होतं काही नाही, पण जसं जसं करीत होतो ना. तर एखादा फॉर्म्युला म्हणजे समजा सांगता येईल का, म्हणजे व्हीलुकअप असेल, डेटा व्हॅलिडेशन वगैरे याचा वापर केला का तुम्ही? व्हीलुकअपचा फॉर्म्युला म्हणजे आता फॉर्म्युला म्हणजे तसे पाठ झाल्यासारखे झाले ते प्रॅक्टिसमुळे. तर व्हीलुकअपचा फॉर्म्युला पण म्हणजे चांगल्यापैकी, डेटा व्हॅलिडेशन वगैरे बाकीचं डेटा व्हॅलिडेशन आठवतं, डाटामध्ये डाटा. बरं, आता ते स्पेसिफिक फक्त तुमचे 6 महिन्यापुरतेच राहू शकतात का? इन फ्युचर्स मध्ये तुम्हाला याचा डेफिनेटली यूज करता येईल? तसं बघायला गेलं तर 6 महिन्यात, आता 6 महिनेच झालेत मला मी क्लास करतोय. पण जसंच मी क्लास करायचो म्हणजे माझ्या पहिले 1 महिन्यानंतर मी त्याचा वापर डायरेक्टली माझ्या कंपनीत चालू, म्हणजे मी इथं शिकायचो तिकडे युज करायचो. येस, वाव, नाईस. त्याच्यामुळे काय झालंय, टायपिंग करताना नाईस. आता म्हणजे आजचेच मला ते डॉक्युमेंटेशन मध्ये एक ऑफर आली. बर. डॉक्युमेंटेशन मध्ये शिकायची इच्छा माझ्या, जसं मी 2010 मध्ये कंपनी जॉईन केली त्यावेळेस होती. बर. आणि आता मी काही डाटा वगैरे बनवले ना, ते सरांना खूप आवडले. बर. तर जस्ट 1-2 दिवसापासून मला डॉक्युमेंटेशन टीम मध्ये म्हणजे चान्स भेटलाय. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. नाईस. म्हणजे ती चांगली अचिव्हमेंट आहे की आमच्या 1200 चा कंपनीचा स्टाफ आहे आणि त्याच्या फक्त 20 जण डॉक्युमेंटेशन वाले आहेत. वाव, नाईस, एक्सलंट. सर नाईस गणेश सर, सुपर. तरी साधारण मी आता फक्त एक्सेलच केलाय. अजून मला म्हणजे भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पॉवर पॉईंट झालं, वर्ड झालं, भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. वाव, एक्सलंट. सो तुमचा शुभम कम्प्युटरशी असणारा जो रिलेशन्स कंटेंट जे तुम्ही कुठं टिकू शकला नाहीत, पण टिकून राहण्याची जी की तुमच्यामध्ये क्षमता तयार केली शुभम कम्प्युटरमध्ये, त्या क्षमतेसाठी तुम्ही काही 2 शब्द किंवा काही सजेशन देऊ इच्छिता का? सजेशन देण्यासारखं नाहीच ऍक्च्युली काही. कारण कसं झालं, शुभम कम्प्युटर क्लासेस नाही, ऍक्च्युली शुभम कम्प्युटर फॅमिली आहे. म्हणजे इथं येणारा जो माणूस आहे ना, तो एक ॲज अ फॅमिली म्हणतोय. आणि ही फॅमिली माणूस म्हणजे असं काही अनुभव घेतला का तुम्ही तसा? काही अनुभव घेतला का तसा? काही सांगू शकता त्याबद्दल? म्हणजे ज्यावेळेस आपण इथं येतो ना, तर क्लास नव्हता वाटत. तिथं आल्यानंतर गणपतीची आरती, गणपतीची पूजा, सगळ्यांना एकदम व्यवस्थित रिस्पेक्टिव्ह बोलणं, फॅमिली आपलं म्हणजे पर्सनल काही गोष्टी शेअर करणं, मोटिवेटिव्ह, म्हणजे असं शुभम कॉम्प्युटर क्लास कॉम्प्युटर तर शिकवतोय, पण त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या गोष्टी म्हणजे मोटिवेशन पण देतोय. लाईफ मोटिवेशन चालू आहे मध्ये मध्ये. सर आपल्याला म्हणजे काही म्हणजे मला जे ऍक्च्युली मला असं वाटायला की आतापर्यंत मी कधी कोणाला मेंटर मानलं नव्हतं किंवा कधी काय मला अडचण मी कधीच नाही विचारलं. पण जसं माझ्या म्हणजे पर्सनल बिझनेस पासून तर इकडे आता म्हणजे बारीक सारी गोष्टीपर्यंत पण तुम्हाला म्हणजे सरांना कधी फोन केला तर डायरेक्ट सांगतात की ते बेटर झालं. म्हणजे माझं मी आता म्हणजे शॉपचं ज्यावेळेस उद्घाटन केलं त्यावेळेस पण सगळ्या गोष्टी पर्सनली फॅमिली म्हणजे छान आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच सर. गणेश सरांनी खूप छान प्रश्न विचारायचा. सर, सर्वप्रथम 95 मार्क्स पाडले, जेव्हा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. ज्यावेळेस तुम्ही क्लास लावला त्याच्या अगोदर तुम्ही क्लास लावला होता, तुम्ही बोलले की मी 1 महिना 2 महिने त्याच्यापर्यंत पुढे टिकलो नाही. पण तुम्ही ज्यावेळेस शुभम कॉम्प्युटर मध्ये आले त्यावेळेस तुमचा म्हणजे सरांचं मार्गदर्शन किंवा तुमची टेक्निक, तुम्ही 6 महिने इथं प्रॅक्टिस केली, अजून करताय, पण तुम्ही सिनियर पण आहेत, जॉब पण करता, बिझनेसमॅन पण आहेत, पण तुमचा इथं तुम्ही 6 महिने ट्रेनिंग केली. 6 महिन्यानंतर तुम्हाला म्हणजे सरांचं मार्गदर्शन कसं वाटलं? शिकण्याची पद्धत कशी? सरांची शिकवायची पद्धत म्हणजे कसं असतं माहिती का, आता म्हणजे ऍक्च्युली शिक्षक बघितले किंवा कॉलेजमध्ये बाकीच्या ठिकाणी तर त्यांना आपल्याला विचारावं लागतं नाही का. मग ते कसं करतात, मी पैसा घेतलाय आणि मग आता मला शिकवायचंय. तर एक 10 क्लासमध्ये 10 जर स्टुडंट असले तर त्यातले 2 जर हुशार असले तर त्यांना फोकसिंग होतं. पण इथं आल्यानंतर असं कळलं की इथं तसं काही नाही की क्लासमध्ये 20 जण आहेत आणि इथं 4 जणांना फोकस करायचं, 2 जणांना नाही, किंवा 2 जण विचारतायत म्हणून मग त्यांना आन्सर द्यायचं, तसं काहीच नव्हतं. मी सुरुवातीला मला म्हणजे नॉलेज तर नव्हतं, त्याच्यामुळे मी काही जास्त विचारत नव्हतो. पण सर येऊन बंबार्डिंग करायची. सर तुम्हाला जमतंय ना, सर तुम्ही करताय ना, काय अडचण, येतो व्यवस्थित,
दाखव बरं. मग याने काय व्हायचं, अरे आपल्यावर पण कुठेतरी फोकस आहे सरांचा, मग आपण व्यवस्थित केलं पाहिजे. मग ह्या गोष्टीने अजून थोडंसं मोटिवेट होऊन सेल्फ आपण करून ते करायला लागलो व्यवस्थित. म्हणजे प्रत्येक गोष्टीला सरांचं प्रत्येकाचं असं लक्ष राहतं. आणि जर एखादा नसेल म्हणजे मागं पडतोय ना, तर त्याला आपण थोडंसं पुढे घेऊन नाही करतो तुम्ही करा व्यवस्थित, एक ते वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक माणूस फ्लो मध्ये येत राहतो आणि एकदा फ्लो मध्ये आल्यानंतर ते करतो व्यवस्थित. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. बरं, सो सर तुमची 6 महिन्याची जर्नी टिकवण्याचा जो शुभम कॉम्प्युटरने एक जो काय प्रयास केला आणि तो तुम्ही तुमच्या एक्झाममधून सक्सेस करून दाखवला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आणि धन्यवाद. तर एक जर्नी जी शुभम कॉम्प्युटरशी कनेक्ट झाली तुमची, त्या जर्नीतून जो तुम्ही खरंच चांगला प्रवास केला, जसं तुम्ही सांगितलं की शुभम कम्प्युटरमध्ये फक्त कम्प्युटरचंच प्रशिक्षण दिलं जातं की त्याच्या व्यतिरिक्त अजून काही मोटिवेशन दिलं जातं. जर तुम्ही त्याच्यामधूनही सांगितले की सर तुम्ही कम्प्युटरचं ट्रेनिंगही देताय, मोटिवेशन पण देताय, तर तुम्ही असा काही एखादा अनुभवला आहे का की ज्यामुळं खरंच तुमच्या लाईफमध्ये एक वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन युनिक काहीतरी मिळालं, असं काय अनुभवलं आहे का? सरांचं म्हणजे जे सर तुम्ही जे सांगायचं ना की परफेक्शन किंवा लाईफ कसं व्यस्त पाहिजे का व्यवस्थित पाहिजे, तुमचे म्हणजे जे काही असे काही वर्ड असे आहेत ना की जे ॲज अन म्हणजे माणसाला लाईफ टाईम इन्स्पायरेबल राहतील. तर तो जो युनिकनेसपणा तुम्ही जे समजा ना की युनिकनेसपणा पाहिजे आपल्या कामात किंवा ह्या गोष्टी नुसतंच करायचं म्हणून नाही करायचं. तर तो मी माझ्या कामामध्ये ड्युटी आवर्समध्ये किंवा माझ्या बिझनेसमध्ये त्या गोष्टीचा वापर करतोय आणि त्याचा म्हणजे खूप जास्त बेनिफिट होतोय. म्हणजे तुमच्या टाइमला व्हॅल्युएबल तयार करण्याची कॅबिलिटी इथून मिळाली. म्हणजे आज जस्ट आज सुट्टीच्या वेळेस एक मीटिंग होती ना, त्या मीटिंग मध्ये आमचे स्टाफ मेंबर असं 60-70 जण आणि मी पण त्या स्टाफ मधलाच एक जण आहे. मी पण त्यांच्यासारखाच आहे आणि एक डेप्युटी जनरल मॅनेजर वेगळा असतो. तो डेप्युटी जनरल मॅनेजर आमचं ट्रेनिंग वगैरे घेत होता. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी माझा 5-6 महिन्यापासून जो परफॉर्मन्स आहे ना, त्या परफॉर्मन्समुळं तो डेप्युटी जनरल मॅनेजर जस्ट बोलता एक वाक्य बोलला. मी म्हणजे नोटीस केलं, बाकीच्यांनी कोणी केलं असेल नसेल माहित नाही, पण तो असं म्हणत होता की ठीक आहे ना, ज्याला काही प्रॉब्लेम येत असेल ना तिने एकमेकांना डिस्कस करा, कोण नसेल तर मी आहे, मी नसेल तर शेवळे आहे, त्यासोबत डिस्कस करा, तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. म्हणजे स्पेशली ज्यावेळेस 60-70 लोकांमध्ये प्लॅन ज्यावेळेस नाव घेतलं जातं ना, त्याच कुठेतरी असं वाटतं नाही यार आपण आहेत कुठेतरी, नाही असं बनलोय आपण आता प्लॅनची. बरं, सो मी तुम्हाला असं तर म्हणणार नाही, पण तुमच्या 6 महिने जो दिलेला समजा समय धन है, ये आपने इन्वेस्ट किया या वेस्ट किया? इन्व्हेस्ट झालंय ते खूप म्हणजे शेअर मार्केट सारखंच. कारण पैसा तुम्ही प्रत्येक वेळची गोष्ट सांगायची ना की माणसाने पैसे मला नाही पळायचं, स्किल मागं पळवा, नॉलेज पळवा, त्या गोष्टी करा, स्वतःहून करा, नुसतंच करायचं म्हणून करू नका. सगळ्या गोष्टी आपल्या जमल्या पाहिजे, नॉलेजेबल पाहिजे आणि प्रॅक्टिकली तुम्हाला करायचं. मग सरांनी पहिल्या दिवसा पण सांगितलं की तुम्हाला शिकायचंय आणि तुमचं प्रॅक्टिकल तुम्हाला कंपनीत करायचं. त्या गोष्टीचा डायरेक्टली इफेक्ट झाला. तो इम्पॅक्ट जसं मी बोललो तसं तुम्हाला तुमच्या खरंच सन फार्मा कंपनीमध्ये इम्पॅक्ट झाला तसं? खूप जास्त प्रमाणात. कारण ऑलरेडी माझी जर्नी 14 वर्षाची. 14 वर्षाची जर्नी नंतर ही जी 6-7 महिन्याची जर्नी आहे ना, तो म्हणजे ते काय म्हणतात ना राजयोग तसं चालू आहे. म्हणजे राजयोग सारखं चालू आहे आमच्या कंपनीमध्ये. 5 years 6 Sigma हे असे नवीन प्रोजेक्ट होऊ राहील ना, त्याच्यात सगळ्या गोष्टीमध्ये चान्सेस भेटू राहील. आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअली ते म्हणजे कसं असतं, खूप वशिले वगैरे त्या गोष्टी असतात, तर मला त्याची काहीच गरज नाही पडू राहिली. ऑटोमॅटिकली मी त्याच्यात इन्व्हॉल्व राहिलो. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की खरंच 6 महिन्याचा प्रवास हा तुमचा ट्रेन युअर ब्रेन? येस. ओके. सो आणि शेवटचा प्रश्न आहे की काल आपलं मला वाटतं एक छोटासा डिस्कस झाला, त्या डिस्कशन्स मधून जे प्रेझेंटिंग युअर प्रेझेंटेशन्स, तर त्यामधून काही असं युनिक वाटलं की तुम्हाला काय घेतलं? म्हणजे आपण थोडं पॅरेंट्स किंवा स्टुडंट्स रिलेटेड एक प्रेझेंटेशन घेतलं होतं, त्याबद्दल काय सांगावं असं वाटतं? कसं वाटलं तुम्हाला? काल तो जो पॉवर पॉईंटचा जो आपला एक अर्धा पाऊण तासाचा जो क्लास झाला, त्या क्लासमध्ये म्हणजे असं झालं की ज्या पण आपण एखादी गोष्टीकडे बघतोय ना, त्यात आपली बघण्याची दृष्टिकोन कशा पद्धतीने पाहिजे, तर त्या गोष्टीविषयी म्हणजे तो दृष्टिकोन थोडासा चेंज झाला की एखादी गोष्टी सहजतेने ज्यावेळेस बघतो माणूस, पण सहजतेने बघितल्यानंतर त्याच्यातून आपल्याला काय युनिक घ्यायचंय. किंवा आणि घरी गेल्यानंतर पण तुम्ही ज्यावेळेस आपल्या त्या गोष्टी सांगितल्या की ठीक आहे मुलांना सगळ्या गोष्टी पुरवायच्या, पण त्यांना कशा प्रकारे आपण त्यांना डायरेक्शन देऊ शकतो किंवा त्यांच्यावर कशा प्रकारे आपण काय म्हणतात त्यांना म्हणजे त्यांनी संगोपन वगैरे आपण कशा पद्धतीने करू, सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड नाही करायच्या. प्रत्येक गोष्टी त्यांना स्वतःला जाणीव झाली पाहिजे, त्यांना स्वतःचं काम वाटलं पाहिजे, जे की
आपल्याला पण आपलं ज्यावेळेस आपण आता ह्या डायरेक्शन चाललोय तर सगळं स्वतःच म्हणून करतोय तर होतोय. नुसतंच एखाद्याने सांगितलंय मग ते करायचं ती गोष्ट नाही झाली पाहिजे. म्हणजे लहानपणापासून आपल्याला ती मुलांमध्ये शिकवून द्यायची आपल्याला की त्याला ते स्वतःचा अभ्यास वाटला पाहिजे, स्वतःसाठी करतोय किंवा स्वतःला रिप्रेझेंट करायचं आपल्याला कुठेतरी, ह्या गोष्टीसाठी त्याला त्या गोष्टी वाटल्या पाहिजे, नुसतंच आवडण्यासाठी नाही करायचं नाही. ओके, सो खूप खूप थँक्यू सर तुमचा की खूप छान मला फीडबॅक, आणि तुम्ही दिलेला हा फीडबॅक माझ्यासाठी एक जसं म्हणतात ना बॉर्नव्हिटा हा जो प्रसिद्ध वर्ड आहे किंवा जे सगळेजण घेतात, तसंच तुमचे हे जे शब्द आहेत ना माझ्यासाठी खूप एनर्जीफुल्स आहेत. तुम्ही मला एक एन्करिंग केलं आणि ते तुम्ही मला एक इन्स्पिरेशन्स देऊन मला एक मोटिवेट करून निश्चित येणाऱ्या 2025मध्ये माझा संकल्प किंवा अजून मी नवीन काय देऊ शकतो मुलांसाठी, जेवढं मी देता येईल बेस्ट टू बेस्ट देता येईल तेवढं मी 100% प्रयत्न नाही तर ॲक्शन्स करणार. कारण माझं वाक्यच ते काय की इन इज विन ही कन्सेप्टवरती मी फोकस करत असतो आणि त्याच्यातून निश्चित तुमच्या फीडबॅकमधून पण मला जाणवतं आहे की निश्चित येणारा काळ प्रत्येक मुलांना एक चांगल्या प्रकारचं देणं गरजेचं आहे आणि तो डेफिनेटली मी देण्याचा प्रयत्न करेन. शेवटचा एक प्रश्न विचारतो, तुमचं काही ट्रेनिंगसाठी काही सजेशन्स बरोबर काही ॲडवाईज असेल बरोबर तर मला तुम्ही देऊ शकता. शुभम कम्प्युटरसाठी पण आणि एक ट्रेनरसाठी पण तुम्ही एक ॲडवाईज करू शकता. काही जर असेल तर 100% मी त्याच्यावरती तुम्ही दिलेली सजेशन माझ्यासाठी एक इम्प्रूव्हमेंट असेल आणि ती इम्प्रूव्हमेंट मी करण्यासाठी मला वाटतं तुम्ही काही सजेशन देऊ इच्छिता. सजेशन देण्यात काय मोठा तर नाही मी म्हणजे अशा या फील्डमध्ये, पण वाटतं की चला आपलं म्हणजे माझं कसं झालं आता मला नॉलेज नव्हतं ठीक आहे त्या गोष्टी, पण समजा एखाद्याला काहीतरी बऱ्यापैकी माहिती आहे तर एक्सेल मध्ये आपण काय काय शिकवतो म्हणजे त्याला एक फ्लॅशबॅक दिलं तर चांगली गोष्ट होईल. म्हणजे मला कसं मी क्लास लावतो मला माहित पण नव्हतं मी कोणत्या क्लाससाठी आलो, कोणता क्लास लावायचा आहे. एक्सेल आहे तर एक्सेल मध्ये काय काय शिकवलं जाईल, वर्ड आहे वर्ड मध्ये काय काय घेतलं जाईल, म्हणजे ह्या ज्या गोष्टी असेल ना तर त्याला समोरचा थोडासा पिक्चर पण क्लिअर होईल त्याला. आपल्याला एक्सेल मध्ये ह्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत, ह्या गोष्टीसाठी एक्सेल कामात येत आहे. कारण ब्लँक आहे ना आता मला ऍक्च्युअली ब्लँक होतो. तुमचं थँक्यू व्हेरी मच की निश्चित मी 2025 मध्ये माझा एक वेगळ्या प्रकारचा लेआउट चार्ट तयार करणार की स्पेसिफिक त्यासाठी एक स्पेशलायझेशन कन्सेप्ट असतील की हा जर एक्सेल असेल तर एक्सेलचा असणारा इंडेक्स जो एक युनिक इंडेक्स किंवा नीडफुल द जॉब लेवल इंडेक्स कसं तयार करणार आणि त्याचा यूज कसा होऊ शकतो, कोणत्या डिपार्टमेंटला होऊ शकतो. आता आफ्टर क्लास मला कळतंय एक्सेलचा यूज कुठं कुठं होतोय, इनवॉइस टॅक्स इनवॉइस परफॉर्म इनवॉइस हे आफ्टर क्लास मला कळतंय. पण हे स्टार्टिंगला पण थोडंसं कळलं ना तर त्याला थोडेसे काय राहील म्हणजे क्लॅरिटी राहील, अरे मला याच्यात दुकानात गेल्यानंतर हा परफॉर्म. येस. आता हा जो प्रश्न आहे निश्चित आता आपण जे 1 इयरच्या कोर्सेसमध्ये आता आकाश वगैरे हे बाकीचे तुमचे फ्रेंड वगैरे झाले त्यांना माहितच आहे की आपण एक नेहमी लक्षात त्याला रिकॉल पण करतो की तुम्ही एक इंडेक्स तयार करायला पाहिजे. आपण जेवढे प्रॅक्टिकल झालेत आणि त्यामधून परत रिकॉल किंवा अजून पुढचे प्रॅक्टिकल जेवढं पण निश्चित तुमचं सजेशन्स आहे तर याच्यावरती मी ॲक्सेप्ट करतो की मी माझ्यामध्ये ही इम्प्रूव्हमेंट करून तुम्हाला डेफिनेटली काय करतात 2025 मध्ये हे इम्प्रूव्हमेंट पाहायला भेटतील. सो ओके, सो व्हेरी थँक्यू. लक्षात ठेवा चूक काढली एखाद्याने तर त्याचा राग मानू नका, तर त्याला थँक्यू म्हणा की ती आपल्यासाठी एक संधी आहे पहा. सो ओके, थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू.